संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे। ऑफिसमधनं मी आली आहे, फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता म्हटलं कामांना सुरुवात करूया। सर्वात आधी चहा ठेवून घेते आणि त्याचबरोबर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं असतं, जे ओलं खोबरं स्टोअर केलेलं, ते काढून घेतलंय। म्हणजे ते मी फ्रीझरमध्ये स्टोअर करते, तर ते मी आधी काढून ठेवते, म्हणजे कुठल्याही भाजीसाठी किंवा तुम्हाला कुठलीही चटणी करायची असेल तर त्याच्यासाठी ते तोपर्यंत वितळलं जातं, जर त्याचा बर्फ झालेला असेल तर ते काढून ठेवलंय। आणि इथे चहा ठेवली आहे, चहा होते तोपर्यंत मी तुम्हाला बाजूला मी काय काय सामान पण आणलंय ते देखील दाखवते। आता मी काय केलंय, ठरल्याप्रमाणे ना आजचा मेनू सगळा करायचा आहे। सर्वात आधी मी इथे ना आंबे आता पिकत आलेत, मी तुम्हाला म्हटलं ना तर सगळे एकदमच पिकतात, तर इथे मी 2 आंबे असे पाण्यामध्ये काढून ठेवणार आहे, कारण तोपर्यंत ते थोडेसे थंड होतील, कारण आंबे हे गरम असतात। तर जेवेपर्यंत ते 1 तास तरी मी पाण्यामध्ये असे बुडवून ठेवेन, म्हणून ते छानपैकी धुवून घेतलेत। आणि इथे बघू शकता जसं मी म्हटलं खोबरं काढून ठेवलं। आणि आज ना येताना मी कुरमुरे घेऊन आलेली, आणि कुरमुरे आणि त्याचबरोबर ना आज इन्स्टंट ढोकळा करायचा आहे, तर म्हटलं या दोन्ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू। काही ना काहीतरी वेगवेगळं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असते। हे देशपांडेचे प्रोडक्ट्स आहेत, देशपांडेचे प्रोडक्ट्स मी मागे पण तुम्हाला दाखवलेले। जर तुम्ही रेडीमेड प्रोडक्ट्स काही वापरत असाल तर देशपांडेचे वापरा, खरंच खूप सुंदर असे प्रोडक्ट्स असतात त्यांचे। तर नमस्कार, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आल्यानंतरची जी गडबड होती ती तुमच्याबरोबर मी थोडीफार शेअर केलेली आहे आणि सगळं आवरून घेतली, बेसिक तयारी केली आणि नंतर म्हटलं आपण निवांत अशी ब्लॉगला सुरुवात करूया। घाई गडबडीमध्ये केली ना की मग तुम्हाला आणि मला बोलायलाच मिळत नाही। तर आज आहे बुधवार आणि आज ना मला निवांत आहे, आज अजिबात घाई नाहीये जेवणाची, कारण मिस्टरांचं आज जेवण नाहीये, त्यांना कुठेतरी बाहेर जायचं डिनरला, तर मी आज एकटीच आहे, तर एकटीसाठी काय करावं आणि मग एकटीसाठीचं जेवण तर मी करणार नाहीये। तर आज मी तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे, जो मी हा रेडीमेड मीठ घेऊन आलेली त्याचाच ढोकळा करणार आहे। आणि ना देशपांडेचे प्रोडक्ट्स खरंच खूप चांगले आहेत, कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, पण खरंच देशपांडेचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत। इन्स्टंट वाले जे काही आहेत ना ते खरंच खूप चांगले, तर मी त्याचं इन्स्टंट मध्ये कसा ढोकळा करणार आहे आज तुमच्याबरोबर शेअर करते। मिक्सर काढून घेतलाय आणि चटणी वगैरे करणार आहे, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन। चटणी आता केली ना तर नंतर पण उद्या परवाला होऊन जाईल, म्हणून ती करणार आहे। आणि आज थोडासा वेळ मिळणार आहे ना, कारण माझं जेवण नाहीये म्हटलं तसं, तर आज ना बऱ्याचशा गोष्टी करून घेते। म्हणजे कोथिंबीर वडी, आता पावसाळ्यात तर कोथिंबीर बघायलाच मिळणार नाही, आणि सध्या कोथिंबीर आहे ना ती एवढी महाग आहे, 60 रुपये 70 रुपये पण अशी जुडी विकतात काही काही ठिकाणी। तर म्हटलं आज थोडीशी कोथिंबीर घेऊन आली, म्हटलं पावसाळ्याच्या आधी, आणि म्हटलं कोथिंबीरची वडी करूया आपण, म्हणजे आठवड्यामध्ये कधी होऊन जाते। ऍक्च्युली विचार माझा आज ढोकळा करायचा पहिला नव्हता, मी म्हटलं वरण भात आणि मग आपण वडी भाजूया, वडी जी करणार होती, पण नंतर मग मी म्हटलं की नको। जेव्हा मी कुरमुरे घ्यायला गेलेली, हे जे चुरमुरे आहेत ते घ्यायला गेलेली, तेव्हा मला दिसलं, तर मी म्हटलं चला ढोकळाच करूया, ढोकळा आणि चटणी, आणि मग वडी बरोबर पण उद्या खाता येईल चटणी, म्हणून म्हटलं की तेच करूया आपण, ढोकळा आणि चटणी वगैरे सगळं होईल। आणि आज सकाळी काय झालेलं, आज सकाळी खूप गडबड झाली माझी, कारण जसं मी म्हटलं की मी शूज वगैरे धुणार होती, पण प्रॉब्लेम काय झाला, सकाळी आमच्याकडे खूप पाऊस पडला, म्हणजे मी शूज धुतले आणि नंतर मग पाऊस पडला। मला एवढं 2 मिनिटासाठी टेन्शन आलेलं की अरे आज शूज सुकणार आहेत की नाही, पण नंतर असं झालं ना की पाऊस नंतर गेला, माझ्या ते 8 साडेआठ नंतर गेला, आणि आता एवढं परत गरम होत आहे ना की काही बोलण्यासारखं नाहीये। इथे आंबे कापून म्हणजे कापायचे आहेत मला जेवताना, म्हणजे खाताना, कारण जास्त असं जेवण नाहीये, तर म्हटलं 2 आंबे मी पाण्यात ठेवून घेतले, कारण आता ऑलमोस्ट सगळे आंबे एकदम पिकायला आले, तर म्हटलं हे थंड पाण्यात घालून घेऊ आणि ते करणार आहे। तर चला आपण आजच्या ब्लॉगला आणि मेन म्हणजे आपल्या जेवणाला त्याच्यामध्ये काय काय स्पेशल दाखवणार आहे, कारण आज निवांत वेळ आहे। निवांत वेळ असला ना की मी माझं बाकीचं जे मील प्लॅनिंग असतं ना त्या सगळ्या गोष्टी करते, तर आज छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर बऱ्याचशा अशा शेअर करायच्या, तर चला ब्लॉगला सुरुवात करूया। सर्वात आधी सुरुवात करणार होते पण चटणी करण्यापासून, बघायला गेली तर थोडासाच नारळ होता, म्हणून मी अजून थोडासा नारळ किसून घेतला। आता मी ते खोबरं घेते, त्याच्यामध्ये चण्याची डाळ घेते, जी आपण चिवड्यासाठी वापरतो ती, तुम्ही शेंगदाणे वापरू शकता। मग याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर, पुदिना, तुम्हाला हवं नको तेवढं तिखट म्हणजेच आपली ओली मिरची, आलं, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं जिरं टाका, थोडंसं मीठ टाका आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला वाटून घ्यायचे। ही थोडी एकदा फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे ना याला बाइंडिंग खूप छान येते आपल्या चटणीला। आणि याच्यामध्ये चटणी आपली काळी पडू नये म्हणून थोडंसं आपण लिंबाचा रस टाकायचा, आणि मग सर्वात शेवटी मीठ टाकायचं।
असं करून आपली ही चटणी इन्स्टंट अशी तयार होते. मी अशी थोडीशी जाडसरच वाटून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा मी थोडी काढून घेते आणि मग त्याच्यात थोडंसं गरम पाणी ओतते आणि मग वरून आपलं मोहरी आणि राई याची म्हणजे कढीपत्ता असं सगळं टाकून फोडणी देते. मग आपली इन्स्टंट सांबार म्हणा किंवा इडली जेव्हा आपण करतो त्यासाठी वापरायला किंवा अशीच देखील खायला खूप सुंदर अशी लागते. आता इथे मी ढोकळ्याची तयारी करते. तर सर्वात आधी माझा ढोकळा तयार करून घेणार आहे मी, कारण मग तो थंड व्हायला देखील वेळ लागतो. तर म्हणून म्हटलं इथे पाणी गरम करत ठेवलं आणि ना हे इन्स्टंट पीठ आहे ना अगदी सहज असं होतं. कधीतरी थोडासा चेंज म्हणून मी देखील असं काहीसं करते, पण बाहेरून मग विकत आणणार त्याच्यापेक्षा म्हटलं आपण इन्स्टंटचं जे पीठ येतं तेच एकदा करून बघू. तर देशपांडेचं मी मागे पण तुम्हाला दाखवलेलं मूग डाळीचा ढोकळा पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेला. माझ्याकडे ना ही वाटी आहे, हे जे पॅकेट येतं 1/2 किलोचं येतं, तर त्याच्यामध्ये ही वाटी मेजरमेंटला परफेक्ट आहे. ही माझी मेजरमेंटचीच वाटी आहे. तर तेवढ्याच वाटीने मी अर्धा पेला मी दही घेतलेलं आहे आणि दहीनं छानपैकी फेटून घेतलं. त्याच्यामध्ये ना 3 छोटे चमचे आपल्याला तेल टाकायचं होतं. मग अगदीच माझे छोटे होते म्हणून मी ते 6 चमचे टाकलेलं आणि ते मिक्स करून फेटून घेतलं. त्याच्यामध्ये ना त्याच्याच अनुषंगाने आपल्याला 1 वाटी पाणी देखील टाकायचं. इथे मी जाळी तयार करून घेते ज्याच्यामध्ये ढोकळा मी शिजवून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये प्लेटला तेल सगळीकडे लावून घेते आणि घाईघाईतनं मी ब्रश लावत नाही, कधीतरी मग हाताने देखील लावते असं कधी कधी. तर आता हे छानपैकी फेटून घ्यायचं आणि मी सगळं मिश्रण मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे. आणि मिश्रण हे जे रेडीमेडचे बॅटर असतात ना तुम्ही जास्त फेटायचे नसतात, कारण मग तुम्ही जास्त फेटले ना तर तुम्ही जे काही पदार्थ करता म्हणजे ढोकळा वगैरे जेव्हा तुम्ही करता ना तो जास्तीचा फुलला जात नाही, कारण जेवढा तुम्ही फेटणार ना तेवढा त्याच्यातला आतमधला जो एक काय बोलतात त्याला गॅस आतमध्ये जो तयार होतो ना किंवा जो फुलण्यासाठी जे प्रक्रिया असते ना ती जास्त होत नाही. आणि जेवढं तुम्ही जास्त फेटाल ना तेवढा ढोकळा खाली बसला जातो. इथे पाण्याला छानपैकी उकळी आली. आता हा 10 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवणार आहे मी. 10 मिनिटात तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा ढोकळा आपला तयार होतो. याच्यावरती ना मी थोडीशी मला आवडते म्हणून थोडीशी काळी मिरी पूड टाकायला मगाशी मी विसरली, तर मी ती परत टाकली आणि छानपैकी ना 10 मिनिटात आपला इन्स्टंट ढोकळा तयार होतो. थोडासा थंड झाला की मग तसाच खायचा आपण वरती फोडणी टाकून. हे भांडं आता असंच ठेवायचं आहे कारण आपल्याला करायची कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडीसाठी ना हे जे चटणीचं भांडं होतं ना ते मी तसंच ठेवलं. ते ना मी धुवून घेतलं म्हणजे याचाच मध्ये जी खोबऱ्याची जी चटणी आहे ती आपल्याला जेव्हा आपण पीठ मळू तेव्हा खूप छान लागेल. कोथिंबीर वडी करताना ना असं ताजं कुटून घ्याल ना तर अगदी त्याचा फ्लेवर खूप छान येतो. इथे मी 1 मिरची घेतली, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं असं ना अशा खलबत्त्यामध्ये कुटलं ना तर त्याला फील देखील आपण जसं पाट्यावर वरती वगैरे वाटतो ना तसा येतो. मग अगदी मस्त बारीक देखील होतं आणि ना टेस्टला पण खूप छान लागतात पदार्थ. तर असा एखादा खलबत्ता जर तुम्हाला मिळाला ना तर तुम्ही तुमच्या किचनसाठी नक्की असा घ्या. ही मगाशी कोथिंबीर मी धुवून ठेवलेली त्याच्यामुळे ना ती छानपैकी ड्राय झाली, कारण थोडी ड्राय असेल ना कोथिंबीर मग त्याच्यामध्ये ना थोडं पाणी कमीचं लागतं आणि जेवढं तुम्ही बिना पाण्याचं कराल ना तेवढीच कोथिंबीरची वडी खूप छान आणि खुसखुशीत होते. याच्यामध्ये जे वाटून घेतलेलं आलं लसूणची पेस्ट ती टाकले, थोडंसं हळद टाकले, धणाजिरा पावडर टाकले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीळ टाका, थोडंसं तांदळाचं पीठ आणि त्याच्याचमध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं मिक्स म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचं हवं आहे म्हणजे कितपत क्रिस्पी त्या हिशोबाने तुम्ही टाका. आता ना काय करायचं आपण हे पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण आपण थोडंसं मीठ वगैरे टाकलं ना तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटतं आणि मग आपल्याला अंदाजा येतो की आपल्याला बेसनचं पीठ कितपत असं टाकायचं आहे. आणि जेव्हा पाणी वापरणार ना तेव्हा मी हे जे वाटपाचं पाणी होतं ना तेच टाकलं, त्याच्यामुळे ती देखील आलं लसणाची आणि ती जी ग्रेव्हीची टेस्ट आहे ना ती खूप सुंदर अशी येते. माझी जेव्हा मी अळूवडी करते तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलंय मी अशाच पद्धतीचं खोबऱ्याचं वाटण करते आणि अळूवडीमध्ये वापरते, त्याने देखील अळूवडी खूप सुंदर अशा होतात. तर इथे माझं हे बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपण हे करू शकतो. तुम्ही वड्या करा किंवा मग डायरेक्ट जर तुम्ही प्लेटमध्ये सर्कल मोशनमध्ये पूर्ण फिरवून घेतलात तरी चालेल, नंतर त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्यात तरी चालेल. काही जण डायरेक्ट हे बेसन कढईमध्ये शिजवतात आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतात आणि त्याच्यानंतर मग त्याच्या कोथिंबीरीच्या वड्या पाडतात. पण मी या पद्धतीने करते तर तीच पद्धत आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि अशा ज्या कोथिंबीरच्या वड्या जर तुम्ही कधीही घरात केलेल्या असताना तर कधीही टेन्शन येत नाही किंवा भाजी नाही आहे किंवा कधी कधी भाजी आवडीची नसते, तर अशा वेळेस पटकन असं ही कोथिंबीरची वडी काढली कापून नेली तरी चालते. कधीतरी सकाळी टिफिनला बनवायला उशीर झाला तर टेन्शन नसतं की अरे घरात कोथिंबीर वडी किंवा कुठलीही वडी केलेली आहे, पालक वडी म्हणा किंवा अळूवडी म्हणा अशी केलेली आहे ना तर मग टेन्शन येत नाही. भाजी नसेल तर कधीतरी वडी देखील एमर्जन्सीला नेऊ शकतो.
इथे कुरमुऱ्यांचा चिवडा करायचा. चिवडा नाही म्हणता येणार, ॲक्च्युली जस्ट एक थोडंसं काहीतरी वेगळं असं काहीतरी खाऊन जर म्हणजे बघायला जर असेल ना तर खाण्याची इच्छा होते. तर मी कुरमुरे सगळे निवडून घेतलेले, ते छानपैकी इथे रोस्ट करून घेतले, फक्त गरम करून घेतले म्हणजे एक छान कुरकुरीतपणा अजून येतो त्याला. थोडेसे मखाणे ना मी तुपामध्ये भाजून घेतले, तुपामध्ये भाजले तर अजून छान कुरकुरीत असे होतात. आणि त्याला ना थोडीशी तूप असतानाच थोडीशी हळद टाकलेली म्हणजे त्याला छान असा पिवळा कलर येईल. आता हे दोन्ही भाजून झाल्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची. फोडणीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडणी करा. मी तेल घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, थोडीशी राई, थोडंसं हिंग आणि थोडासा कढीपत्ता आणि त्याच्यातच थोडंसं मीठ आणि हळद असं सगळं टाकून फोडणी तयार करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग हा जो मखाना आणि जे आपण चुरमुरे हे सगळे मिक्स करून जे ठेवलेले ते सगळे आता याच्यामध्ये ओतून घेते आणि जस्ट आपल्याला फक्त टॉस करायचं, मिक्स करायचं म्हणजे हे सगळं एकमेकांना मिक्स झालं पाहिजे. आणि छानपैकी आपला इन्स्टंट असा चिवडा तयार झाला. घाईच्या वेळेस कधीही हा आपल्याकडे असेल ना तर खूप बरं पडतं. कुठलाही बाहेरचा स्नॅक्स खाण्यापेक्षा हा पटकन असा झटपट होणारा ऑप्शन आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्यात थोडासा मसाला टाकायचा असेल तरी चालेल. ज्यांना मसाला खायची सवय, थोडं चटपटीत खायचं असेल, थोडासा चाट मसाला टाका तुम्ही आणि त्याच्यावरती अजून थोडंसं लाल मिरची पावडर टाका, खूप सुंदर असा टेस्टला लागतो. इथे आता आपला ढोकळा पण थंड झालाय तर त्याला फोडणी द्यायची आपल्याला, म्हणून मी हा ढोकळा कापून घेतला आणि तुम्ही बघू शकता अगदी छान झालाय, जाळी पडते याला मस्तपैकी. आणि इथे मी फोडणीसाठी तेल गरम करून घेतलंय, तर थोडीशी राई टाकते मी याच्यामध्ये, त्याचबरोबर उडदाची डाळ. आणि मी तीळ टाकायला विसरली, ॲक्च्युली मी नंतर तीळ टाकले त्याच्यामुळे. आणि हिंग टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, फोडणी आणि वरतून टाकून घेतली की आपल्याला ढोकळ्यासारखं पाणी जसं करतो तशी करायची नाहीये. हा ढोकळा असा सुंदर असा लागतो. आणि इथे ढोकळा तयार झालाय. हे सगळं करता करता आपली अळूवडी पण झालेली, ती थोडीफार थंड झाली आहे बऱ्यापैकी. तर ती स्टोअर कशी करायची, तर मी यार जो आपला पेपर आहे फूड रॅप पेपर तो असा कंटेनरच्या खाली ठेवला आणि टिश्यू पेपरमध्ये मी रॅप करून ठेवते, कारण बऱ्याच वेळा ना मॉइश्चरने ना आपली अळूवडी जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून मग मी अशी टिश्यू पेपरमध्ये रॅप करते, वरती तो पेपर ठेवते आणि मग स्टोअर करून ठेवते, म्हणजे ती जास्तीत जास्त दिवस म्हणजे तुमचे 8-10 दिवस जरी फ्रीजमध्ये राहिली नाही त्याला तरी अगदी काही होत नाही. इथे आता सगळं झाल्यानंतर भांड्यांचा पसारा असतो, पण आज जास्त भांडी नव्हती आणि जेवणानंतर तर माझी अजिबातच भांडी होणार नव्हती, कारण माझं जे जेवणार होती मी तेवढंच ताट होतं, बाकी कसलीच ताटं नव्हती. त्याच्यामुळे मी आज खूप खुश होती आणि आज रिलॅक्स देखील होती की आज थोडंसं कमीचं काम करायचं होतं म्हणून पटपट हे सगळं आवरून घेतलं. आणि माझं हार्डली कमीत केवळ म्हणजे 1-1.25 तासात माझं सगळं काम आवरलंय आजचं. तर आज ना माझं बऱ्याच दिवसांनी खूप लवकर आवरलंय आणि मला खूप बरं वाटतंय की बऱ्याच दिवसांनी आज एवढ्या लवकर मी फ्री झालीये. सगळं झालंय, तुम्हाला कोथिंबीर वडी पण दाखवली आहे, चिवडा पण झाला. आणि असा चिवडा काय असेल ना, चिवडा नाही म्हणता येणार, इन्स्टंट असा प्रकार, थोडासा ट्विस्ट देऊन जर बनवला तर तो खाल्ला जातो. नाही तर अजिबात आपण कुरमुरे म्हटलं तर अजिबात खात नाही, मखाणे पण असेच खायचे म्हटलं तर कंटाळा येतो. तसे मिक्स करून थोडेसे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आता मी ट्रेनमध्ये येते कधीतरी असं वाटतं खावं काहीतरी, तर मग ते खाल्लं जातं. सकाळच्या नाश्त्यासाठी मिळतो, जेव्हा ऑफिसमध्ये 11-12 वाजता वगैरे कधीतरी भूक लागली किंवा असं वाटतं पटकन, तर असं काही असेल तर पटकन खाल्लं जातं. आणि आज ढोकळा केला तर मी थोडीशी चटणी काढून घेतली आणि थोडीशी फ्रीजमध्ये ठेवली. फ्रीजमध्ये 6-7 दिवस आरामात राहते, पण मी जास्त दिवस ठेवत नाही कारण ती पटकन संपून जाते, 2-3 दिवसातच संपते. जेवढी पाहिजे तेवढीच मी घेते, त्याच्यामध्ये पाहिजे तर थोडंसं गरम पाणी ओतते आणि मग वरून फोडणी देते आणि मग तशी मी खाते, कारण मग डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलेली 2-3 दिवस मी डायरेक्ट खात नाही. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि आंबे फक्त राहिले ते आता सचिन आल्यानंतर, सचिनला आता निघायचं म्हणून ब्लॉग म्हटलं लवकर एंड करूया, कारण आता 9 वाजले तर त्यांना पण जायचं. आणि माझं 1 तासात पटकन सगळं आवरलंय, 1-1.25 तासामध्ये पटापटच सगळं केलं. कारण मेन म्हणजे जेवण नव्हतं, हार्डली ढोकळा पण 10 मिनिटात रेडी झाला, चटणी 5 ते 7 मिनिटात, खोबरं तयार होतं त्याच्यामुळे हार्डली 5 ते 7 मिनिटात ती देखील झाली. चिवड्याला तर अजिबात वेळ लागणार नाही, मोजून 10 मिनिटं लागलेत. आणि अळूवडीची पण काय कोथिंबीर होती, फक्त धुवून ठेवलेली मी आल्या तिला, त्याच्यामुळे पटकन अशी झाली. पाणी जास्त नव्हतं त्याच्यात, पाणी ऑब्झर्व झालं असेल तर मग जास्त पीठ लागतं, म्हणजे झालं नसेल ना तर मग जास्तचं पीठ त्याच्यामध्ये घेतलं जातं शोषून, त्याच्यामुळे पीठ जास्त त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून ती सुकवून घ्यायची. पण आल्या पहिले ते केली आणि आज लवकर सगळं आवरलं. तर चला अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये उद्या तुमच्याबरोबर पर्यंत येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर खूप गडबड झालंय मला, त्याच्यामुळे खूप गडबड झाली. कधी एकदाची अशी बसते, चेंज करते, फ्रेश होते, असं झालंय मला. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय, टेक केअर.